राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर करण्यात आले आहे। या धोरणांतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास एक साडीचे मोफत वाटप। रेशन दुकानातून मिळणार मोफत साडी कोणत्या महिलांना मिळेल याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर आपली बातमी YouTube चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन व्हिडिओ बघता येतील। चला तर आपल्या मेन व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन मोठी योजना सर्वसामान्य नागरिकांकरता सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील सर्व महिलांना रेशन दुकानामध्ये मोफत साडी वाटप केली जाणार आहे। या संदर्भातला GR सुद्धा प्रचलित करण्यात आलेला आहे। सण उत्सवाच्या वेळेस या योजनेच्या माध्यमातून महिलांकरता एक नवी कोरी साडी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। महिलांकरता ही योजना संपूर्णपणे मोफत स्वरूपाची असणार आहे। यामध्ये प्रत्येक महिलेला एक साडी वाटप करण्यात येणार आहे। या योजनेला सुरुवात ही राज्य शासनाच्या सहकारपणन तसेच वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। सरकारच्या नवीन एकात्मिक शाश्वत वस्त्र उद्योग धोरणाच्या माध्यमातून ही मोफत साडी योजना राबवण्यात येणार आहे। या योजनेला सरकारच्या माध्यमातून कॅप्टिव्ह मार्केट योजना असे नाव देण्यात आलेले आहे। ही योजना नेमकी काय आहे, कुठल्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे, कशा प्रकारे हा लाभ मिळवता येणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। चला तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि या योजनेचे फायदे काय आहेत। या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबामधील महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे। या योजनेच्या माध्यमातून एका वर्षामध्ये एका महिलेला एक साडी वाटप करण्यात येणार आहे। या योजनेमुळे गरीब कुटुंबामधील महिलांना 1 रुपयाही खर्च न करता मोफत साडीचा लाभ मिळवता येणार आहे। ही योजना सरकारद्वारे 5 वर्षासाठी राबवण्यात येणार आहे। जसे की सन 2023 पासून याला सुरुवात झालेली आहे, तर 2028 पर्यंत ही योजना सुरू राहील। म्हणजेच ही योजना 5 वर्षापर्यंत राहील, तर प्रत्येक वर्षी महिलेला एक साडी वाटप होणार आहे, तर 5 वर्षापर्यंत सलग एक साडी वाटप करण्यात येणार आहे। मोफत साडी वाटप योजनेकरता पात्रता तसेच निकष व अटी काय असणार आहेत त्याची माहिती आपण जाणून घेऊया। मोफत साडी वाटप योजनेचा लाभ मिळवण्याकरता महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक असणार आहे। महिलेचे कुटुंब हे गरीब तसेच मध्यमवर्गीय प्रवर्गामधील असायला हवे। त्याचप्रमाणे ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका असेल, म्हणजेच पिवळे रेशन कार्ड असेल, अशा महिलांना याचा लाभ देण्यात येणार आहे। मोफत साडी वाटप योजनेचा जो GR आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तुम्ही बघू शकता याविषयीचा शासनाकडून GR सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। सुरुवातीला बघा, राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्याबाबत हा GR कधी मंजूर करण्यात आलेला आहे बघा, दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी। GR मधील थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया काय आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, शासन निर्णय दिनांक 2/6/2023 अन्वये राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 ला मान्यता देण्यात आलेली आहे। यानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण आणि त्यातील सर्व संबंधित योजना हा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून कार्यान्वित होईल। यामध्ये बाकीची सुद्धा तुम्ही माहिती रीड करू शकता। हा जो GR आहे याचा डाउनलोड मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता। आपण हायलाइट पॉईंट जे आहेत तर त्याविषयीची माहिती जाणून घेऊ। या संबंधितचा शासन निर्णय बघा, दिनांक 2 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 जाहीर करण्यात आलेले आहे। सदर धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे राशन कार्ड आहे अशा कुटुंबांना वस्त्र उद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे मोफत वाटप करण्याची योजना या शासन निर्णयावे सुरू करण्यात येते। तुम्हाला हा संपूर्ण GR सविस्तरपणे वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सविस्तर माहिती सुद्धा रीड करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ही योजना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।